नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अमित शहा प्रल्हाद जोशी जवाब दो. 48 लाख टन साखर गेली कुठे? राजू शेट्टी. गेल्या काही दिवसापासून साखरेच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. सध्या साखर 80 रुपये किलोवर पोहोचली आहे. साखरेच्या वाढत्या दरामागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारचीच आकडेवारी सादर करत गृह तथा सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना 48 लाख टन साखर नेमकी कुठे गेली असा सवाल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल करत देशातील साखर साठ्यांचा हिशोबच मांडला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली साखरेची आकडेवारी मांडत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकार मंत्री अमित शहा आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना 48 लाख टन साखरेचा हिशोब विचारला आहे. यामधील काही साखर एकतर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये चोरट्या मार्गाने अनधिकृतपणे निर्यात झालेली आहे अथवा व्यापारी साठेबाजारांनी ही साखर दाबून ठेवलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी या दोघांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.